आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रस्ता गेला चोरीला, अधिकाऱ्यांना सापडत नाही। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील हेटकर आळी येथील रस्त्याच्या भ्रष्टाचारासंबंधी तक्रार केली होती। आज रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने रिपब्लिकन सेनाचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश परमार यांनी कर्जत तहसील व पंचायत समिती कर्जत यांना निवेदन देण्यात आले। वारंवार तक्रारी अर्ज करून सुद्धा रस्त्यासंबंधी माहिती मिळत नाही, तसेच शासकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून सुद्धा माहिती मिळत नाही, असे निवेदन व तक्रार मंगेश परमार यांनी दिली। जर आमच्या अर्जाची दखल व अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब व रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला। नेरळ ग्रामपंचायत मध्ये झालेला घोटाळा व आता रस्ता चोरीला गेला त्याची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। यावेळी उपस्थित नेरळ शहर अध्यक्ष अरुण सोनी, नेरळ शहर महासचिव समीर कातकरी, नेरळ शहर उपाध्यक्ष रौनक परमार सर्व मंडळी होते। आज तुम्ही व्हिडिओनं निवेदन देण्यासाठी आला होता, काय नेमका विषय आहे, काय प्रकरण आहे? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। विषय असा होता की 23 जून 2020ला दैनिक वादळवारा या वृत्तपत्रामध्ये, ऑनलाईन वृत्तपत्रामध्ये एक माहिती प्रसिद्ध झाली होती, नेरळ हेटकराळी येथील रस्ता गेला चोरीला। तर विषय असा होता की त्या टायमाला लॉकडाऊन सुरू होतं, यंत्रणा वरती खूप ताण होतं आणि 2022पर्यंत लॉकडाऊनच सुरू होतं, त्यामुळं मला त्यावेळेला फॉलोअप घेता आला नाही। 2023मध्ये मी माहिती अधिकार टाकून माहिती मागितली, तर 2025मध्ये 13 महिने इतक्या विलंबाने नेरळ ग्रामपंचायतीकडून मला माहिती देण्यात आली। तर त्यावेळेला त्यांनी ठराव पास मंजूर केलेला होता, परंतु त्याची चौकशी झाली किंवा काय त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यावरून असं वाटतंय की सदर प्रकरणाची चौकशी झाली नाही, प्रकरण दडपल्याचं असं दिसून येते प्राथमिकता। तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय सुशांत पाटील साहेब यांची भेट घेतली आम्ही आणि निवेदन सादर केलं। तर त्यांनी त्यावरच पुढे चौकशी करून काय करता येईल त्याबाबत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही त्याबाबत चौकशी करू आणि कारवाई करू। हे प्रकरण जर उघडकीस आलं नाही किंवा यांच्याकडून जर कारवाई झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल कसं असणार आहे? रिपब्लिकन सेना काय करू शकते संविधानिक मार्गाने याचा अंदाज आहे आणि आम्ही त्यावेळेला रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषदादा पवार यांच्यासोबत डिस्कस करून पुढचा निर्णय आम्ही जाहीर करू। अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तर दिले? अधिकाऱ्यांनी आम्हाला चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। काय सांगाल, आज काय तुमचं निवेदन होतं? साहेबांना तुम्ही निवेदन दिलं, काय नेमके मुद्दे होते? मुद्दा असा होता, मी नेरळ पंचायतीशी संबंधित एक माहिती मागितली होती तहसीलदार कार्यालयाकडे। 24/12/2024चा अर्ज होता माझा। तर एकूण एकाच विषयाशी संबंधित 3 मुद्द्यांची माहिती होती। तर 2 मुद्द्यांची माहिती नेरळ ग्राम महसूल अधिकारी सजा कोलारे यांच्या कार्यालयाशी संबंधित होती आणि एक मुद्द्याची माहिती तहसील कार्यालय कर्जत यांच्या कार्यालयाशी संबंधित होती। परंतु मला पत्र देण्यात आलं आणि माहिती नेरळ कार्यालयाकडून घेण्याबाबत कळवण्यात आलं। त्यानंतर नेरळ कार्यालयाकडून मला माहिती मिळाली, त्यानंतर 43 दिवस इतक्या विलंबाने यथावकाश शासकीय माहिती अधिकारी यांनी मला पत्र देऊन 268 रुपये भरण्याकरिता कळवलं। त्याप्रमाणे मी ते पैसे भरले। पैसे भरल्यानंतर त्यांनी जेवढी माहिती सांगितली होती 109 पानांची, तेवढी माहिती न देता फक्त 93 पेजची मला माहिती देण्यात आलेली आहे आणि पैसे 200 रुपये जे 68 रुपये मी पाठवले होते त्यातून 200 रुपये त्यांनी पाठवल्याबरोबर लगेच भरले आणि उरलेले 68 रुपये हे प्रथम अपील अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर, म्हणजे मी पैसे पाठवल्याच्या 7.5 महिन्यानंतर शासकीय माहिती अधिकारी यांनी ते पैसे भरलेत आणि त्यांच्याकडून कर्तव्यात कसुरी झालेली आहे। त्याबाबत आम्ही त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केलेली आहे आणि उर्वरित जे 16 पृष्ठ आहेत त्यांचं अद्याप त्यांनी कोणतंही लेखी आम्हाला कळवलेलं नाही। तर आम्ही त्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे, CICचं सायटेशन दिलेलं आहे आम्ही, मिशा सिंह विरुद्ध पर्यावरण व वन मंत्रालय, त्याच्यामध्ये CICने स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की सदर माहिती खरोखर जर कोणी उचलून नेल्याचा किंवा गाळ झाल्याचा संशय असेल तर सदर चोरीस नुकसानी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध
FIR दाखल करण्यात यावं. तर आम्ही सुद्धा इथे तहसीलदार साहेबांना त्या निवेदनामध्ये नमूद केलं आहे की सदर 16 पृष्ठांच्या चोरीस नुकसानी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यात यावा. नेमकी माहिती कशा संदर्भात होती? नेमकी माहिती वॉटर सप्लायच्या जागेसंबंधी होती. मला पुढे कोर्टामध्ये जायचं आहे. नेमकी माहिती कोणत्या संदर्भात होती? माहिती नेरळ ग्रामपंचायतीशी संबंधित होती आणि 119 गुंठ्याची ती माहिती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मला ती पूर्ण माहिती दिलेली नाही आणि आम्हाला ते विषय कोर्टात न्यायचं आहे. परंतु माहिती न मिळाल्यामुळं आम्ही सध्या वेटिंगमध्ये आहोत आणि मी 268 रुपये जे माझ्याकडनं वसूल केलेले त्याबाबत मी राज्य माहिती आयोगाकडे सेकंड अपील फाईल करून त्याबाबत आम्ही दाद मागणार आहोत. परंतु जी त्यांच्याकडून कर्तव्यात कसुरी झालेली आहे त्याबाबत आम्ही इथे निवेदन सादर केलेलं आहे रिपब्लिकन सेना कर्जत तालुक्याच्या वतीने. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.